कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला, झाड वगैरे मारून झाले, देवपूजा झाली आहे. आज अमावस्या आहे, पण दीप अमावस्याला बोलतात. तर मग आज संध्याकाळी सगळे दिवे वगैरे ते घासून पुसून मस्त पूजा करायची त्यांची. आणि कणकेच्या दिव्यांनी मग आपल्या मुलांना ओवाळायचं आहे, दृष्ट काढायचे असं आहे. तर मग मी ते संध्याकाळी करणार आहे. तर आता झाडू मारून झालं आहे, तर लादी पुसून घेते. बोललो लादी पुसायला ना त्याच्यात मीठ आणि हळद टाकायची असते आजच्या दिवशी, म्हणून शुभ असते ते. तर आता मीठ आणि हळद टाकते मी. आणि यांनी कोळपे वगैरे आणले मस्तपैकी. इकडं चालू नाही आहे ना, इकडं बॉम्बेल फ्राय चालू आहे, तिकडं चिकन, माझा चहा उकळते. मी तर लादी बसते काय मीठ हळद. चला तर मंडळी, आता मी घेतलेलं आहे लादी पुसायला. आणि तुम्ही बघितलं असाल मी काय काय टाकले ते. तर ह्याच्याने ना हळद वगैरे टाकून निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते किंवा आपल्या घरात पॉझिटिव्ह होतं. आणि ते हळद टाकून पुसलेली खूप चांगली असते. त्याच्यानंतर मीठ पण आहे. तर ते मीठ कसं किडे वगैरे असतील तर ते सुद्धा दूर पळून जातात किंवा नाहीसे होतात. हे अशासाठी तसं चांगलं असतं म्हणून मी, आणि आजच्या दिवशी हे करायचं असतं म्हणून मग मी हळद आणि मीठ टाकून सगळीकडं लादी पुसून घेतली. सगळे रूम मस्त स्वच्छ करून घेतले. आजच्या दिवसासाठी हे करायचं असतं. चहा पिते आणि टोस्ट खाते आणि मग साडी लावून घेते. तर आता ना दुपारची कामं माझी बहुतेक सगळी झालेली होते. मग मला आता टाईम आहे माझ्याकडं, तर मग दिवे वगैरे घासून घेते. आणि जेवढे दिवे होते तेवढे मी सगळे घेतले. पाच दिवे होते आमच्याकडं. बाकीचे होते ते मी भांडीवाल्याला देऊन टाकले म्हणजे. आणि दुसरा आम्ही चांगला असे दिवे घेतले. तर त्याच्यामुळं होते तेवढे घेतले, मस्त स्वच्छ केले, पितांबरीने घासून घेतले. दुपारीच घासून घेतले, म्हणजे संध्याकाळी घाई नको माझी, म्हणून मग दुपारी सगळे घासून घेतले. तर इथं माझं तेच काम चालू आहे. आणि दुपारी इकडं काहीतरी भाजीचं टाकत होते माझ्या डाळीनं. तोपर्यंत माझं मी घासून घेते पितांबरीने. तर मला ना हे सर्व करायला आवडतं. आणि जवळजवळ मला 2-3 वर्ष झाले असेल मी हे सर्व करते. आणि माझ्या इच्छेनुसार करते, मला आवडतं म्हणून. पूरा बोन मैरो निकल रही है, पार दिख रहा है। देखने दो, पार दिख रहा है कि नहीं, ट्राई करेंगे। ये मंडळी येऊन ते तुला खाऊ भरवलं. त्याच्यानंतर मग आता उंचून देव घेतली. आणि बघितलं असाल तुम्ही कसा बघत बसतो, मध्ये येतो. ताई हे यांचं जेवण झालं का मग मी बसते. मला तर अशी भूक लागलेला. अभ्यासू झालं एकदम नीट अभ्यासू. दादा मारी काय करत तर नाही तो, बस घ्यायचं. अभ्यास करतोय. ABCD काढ, ABCD नाव लिही तुझं. नित्यांश. त्याच्यानंतर मग संध्याकाळी इथं घेतलेले मी दिवे बनवायला, कणकेचे दिवे. आणि कणकेचे दिवे म्हणजे आपले गव्हाच्या पिठापासून मग दिवे बनवून घेतले. आणि याच्यानेच मुलांना ओवाळायचं असते. तर 7, 11 किंवा 21 बनवायचे असतात. मग मी 7 बनवले. आणि मला आवडतं. आणि हे सर्व इथं पण करत नव्हते, माझ्या सासरे पण नव्हते आणि माहेरी पण नव्हते. पण मी यूट्यूबला बघून किंवा ही आपली परंपरा आहे, आपणच जपली पाहिजे, म्हणून मग मी हे चालू केलं. आणि मला आवडतं. 3 दिवे झालेत. कसं वाटतंय? सफर कैसा लग रहा है? रस्ताच बोलतात का, आई होणं कठीण आहे.
त्या आमच्या आईंची तिकडं साडी लावणं चाललं किती वाजता बघा, 5:30 वाजता. आमच्या आईची आज सकाळ झालेली आहे 5:30 वाजता संध्याकाळ. कसं मस्त जागा राहायला लागतंय, दूध पाजा. त्याचा त्रास नाही आहे, फक्त हे ढेकण ढेकर देण्याचा त्रास वाटतंय बाबा. प्रॉब्लेम तो आहे, ती झोपते. मला नाही, मला असं दूध काय बोलतात झोप नसायची, तो त्रास होता मला. मग त्याचं काय त्रास बरं आहे, एन्जॉय कर. नाहीतर सवय आहे आयशीला नाईट मारायची. म्हणून पोरगी पण नाईट मारते मस्तपैकी. इकडे आता झाली म्हणजे देवी उठून 3 राहिले. जसं की इथं गुढीपाडवा पण नव्हते करत आणि माझ्या माहेरी पण नव्हते करत, तर मग मी इथं चालू केला. ते पण मी बघूनच केलं. मला खूप आवडतं असं नवीन नवीन करायला आणि आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे. तर इथं मी मस्त स्वच्छ धुवून पाट मांडला, लाल कपडा ठेवला, त्यानंतर रांगोळी काढली मस्तपैकी. बोलू करायचं तर जरा चांगलंच करायचं. मग नंतर दिवे वगैरे ठेवले आणि नवीन वाती, त्याच्यात तूप आपलं तेल टाकलं. मग त्या पेटवायला घेतले आणि पेटवल्यानंतर मग त्याच्यावर फुलं टाकायची होती, कारण फुलं वगैरे टाकल्यावर खूप मस्त दिसणार होतं. त्याच्यामुळं मग मी फुलंसुद्धा टाकणार होती. तर पण पुढे तुम्ही बघालच मी फुलंसुद्धा टाकले आणि मस्त सजवून घेतलं. दिव्यांचा ताट पण मी सजवून घेतलेला फुलं वगैरे टाकून. काही पण केलं ना आपण मनापासून, ते खूप चांगलं होतं आणि देवापर्यंत पोचतं. जरी मला मंत्र वगैरे कुठले येत नसतील याचे, तरी पण मला जेवढं जमलं तेवढं मी केलेलं आहे. तर इथं ना मध्ये मध्ये गौरांश पण येत होता. त्याच्यानंतर दिवे लावायला मला खूप टाईम लावला, म्हणजे पेटवत होते मी तर मध्ये मध्ये पेटतच नव्हते. त्याच्यामुळं मग माझा खूप टाईम गेला. तुम्ही पुढेसुद्धा बघायलाच, अजून मी दिवेच पेटवते. तर त्याच्यात माझा टाईमपास गेला, म्हणजे दिवे पेटवण्यात. तरी पण मी फायनली पेटवले दिवे आणि एवढं मस्त वाटत होतं ना सगळे दिवे पेटलेले बघून. एकदम पॉझिटिव्ह वातावरण आणि सगळं मस्त वाटत होतं, खूप छान. आणि मी ही पूजा केल्यावर मला तर एकदम आनंद. कशाला नाही त्या गोष्टी करतो तू. बारीक करा पप्पा बस नाही तो फायनली माझी देवी लावून झाली. फुलं वगैरे टाकली, त्याच्यानंतर प्रत्येक देवाला हळद कुंकू लावलं, तांदूळ टाकले थोडे थोडे आणि गौरांच्या मध्ये चालूच होतं. मस्त पूजा झाली, पाया वगैरे पडली. तू केस सोड ना बाबू. नको मला त्याच्या आरती करायची.
वया भरून घे तुझ्या ते झाले म्हणजे देवींची पूजा करून आणि हे आता दोघांना ओवाळायचे. जा रे ए गौरांश जा, खेळण्याचा पसारा केला नुसता इथं. ए जा तिथं पाया पड, हळद कुंकू वा थोडेसे तांदूळ द्यायला राहील बघ आणि पाया पडून घे नीट जरा, काय करू नको. हां हळद कुंकू टाकते दिव्यांच्या इथे, खाली टाकायचं, नीट पायाची घडी घालून बस. कसा बसलाय, पायाची घडी घालून बस, तांदूळ टाक आणि पाया पड. बस पाया पड, हात जोड. कसं पडतात, डोकं टेक ना खाली, ते पण सांगायला पाहिजे रे देवा. बाय बाय तुमचं झालं, जावा पाय पडा. याला घ्या एक तुला कडचं झालंय. आता हे 7 देव बनवलेत मी, ते त्याच्याने ना मुलांचं ऑप्शन करायचं आजच्या दिवशी. तुम्ही उठा, मी बसवते त्याला. अरे तुम्ही उठा काय. पूजा करताय. टाळ्या वाजव. हे काय होत, स्टंटमॅन. मला लक्ष करून ठेव, निरोगी आरोग्य दे. है ना निघतो तिथं पाय पड माझ्या. इथं टाकतो, इथं पड, इथं पड. इथं कसं पडतं पाया, इथं डोकं टेक. इकडं बघ, इथं डोकं टेक, इथं डोकं टेक लवकर. पहिला आरती दे त्याला. नाही इथं डोकं टेका. बघितलं किती छान आहे. टिक्की लावायची त्याला. मला लाव. आयो इथं लावायची बाबा. आईची ये दादा चल. गौरांश ये चल. उठ ना आता. इथे ఈరోజు आमच्या खुर्ची बघायची होती. हा किती वाला, कोणता वाला? हा वाला जाड होता आपला तो. बघा तो लाल दिसतोय का, लाल आतमधला. हा लाल. हा हे बघा, हा वाला तो. हा चला तर इथं आम्ही आलेलो रिमोट घ्यायला आणि त्याच्याच बाजूला हे दुकान होतं, त्याच्यामुळे हे पाळणा बघितला ताईंच्या पुरीला, पण इथून नाही घेतला आम्ही. आणि नंतर काय मी जास्त शूट नाही केलं. तर व्हिडिओ एवढाच, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. बाय.